सर्वांना जय श्री राधा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सुरू असलेला दादाजी महाराजांच्या स्थापना महोत्सवानिमित्त सुरू असलेला हा अखंड आणि भव्य आणि दिव्य असा श्री संगीतमय नर्मदा महापुराण कथा आणि या कथेचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या सत्राची कथा आपण चौथ्या दिवसाची कथा श्रवण करत आहोत. नर्मदा नर्मदा नर्मदेह नर्मदेह मनाला पावन करणारी आणि आनंदाची प्राप्ती करून देणारी नदी आहे नर्मदा मैया आहे. म्हणून नर्मदा महापुराण कथा ही आपण श्रवण केली पाहिजे. कारण की नर्मदे हर म्हटल्यानं आपल्या सगळ्या पापांचा नाश होतो आणि आपल्या मनामध्ये आनंदाची प्राप्ती करून देणारी म्हणजे नर्मदा मैया आहे. चला अशा आपल्या पतित पावनी नर्मदा आईला आपण प्रार्थना करूया. सर्वांनी हात जोडा आणि नर्मदा आईला प्रार्थना करा. सुखी रहे संसार में दुखिया रहे या अभिलाषा बसवती या अभिलाषा बसवती. जय जय माता जय जय माता
ग्राम देवता, स्थान देवता या ठिकाणी उपस्थित असलेल्या देवता, दृश्य शक्ती, अदृश्य शक्ती या सर्वांना या ठिकाणी मी प्रणाम करतो आणि सर्व माझ्यासमोर बसलेल्या सर्व श्रोत्यांना, मायबापांना सगळ्यांना मी प्रणाम करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकार मंडळींना जय श्री दादाजी. आजची ही 4थ्या दिवसाची कथा. 4 दिवस झाले आणि 4 दिवसापासून आपण ही श्री नर्मदा महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. नर्मदा कोण आहे आपण हे बघितलेलं आहे. आता नवरात्री सुरू आहे आणि या नवरात्रीचा आजचा 4था दिवस आणि या आजच्या देवीचं नाव काय आहे? नवरात्रीचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसाची माता आहे आजची पुष्पांडा माता, जी सगळ्यांना आपल्या हसण्यामधून, तिच्या हसण्यानं सगळे देव प्रभावित होतात. सगळ्यांना सतबुद्धी आणि सतमार्गाची प्राप्ती होते. म्हणून आजचा दिवस कोणता आहे? आजच्या दिवसाचं महत्व हे आहे की आजच्या दिवसाला आपण हे शिकलं पाहिजे की आपण जीवनामध्ये नेहमी प्रसन्न असलं पाहिजे, नेहमी आनंदी असलं पाहिजे. कारण की या संसारामध्ये राहत असताना आपल्याला दुःख हे नेहमीच येणार आहे, रोजच येणार आहे. आणि हे दुःख ज्यावेळेस आपल्याला येतं, दुःख रोजच येणार आहे. असं म्हणतात की आपण ज्यावेळेस 4 कार्य करतो त्यावेळेस आपल्या समोर या सगळ्या गोष्टी उभ्या असतात. ज्यावेळेस आपण नेहमी परोपकार करतो, लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस परोपकार करतो नेहमी आपण निराभिमान राहतो. लक्षात घ्या, कोणत्या गोष्टी ज्यावेळेस आपण परोपकार करतो, आदरणीय व्यासपीठ, त्यावेळेस परोपकार करतो, सेवा करतो. लक्षात घ्या, परोपकार, सेवा, निराभिमान म्हणजे आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा अहंकार राहत नाही, मीपणा राहत नाही, निराभिमान दुसरी गोष्ट. आणि 4थी गोष्ट सरळता, सरळ राहणं. या 4 गोष्टीचं तो पालन करतो भक्ती मार्गामध्ये राहत असताना, तेव्हा त्याच्या समोर या 4 गोष्टी उभ्या राहतात. ईर्ष्या, निंदा, द्वेष, या 3 गोष्टी उभ्या राहतात. म्हणून जंगलामध्ये जर आपण एका लाकूड शोधायला लोक जाते, जंगलामध्ये जे सरळ झाडं असतात अगोदर ते कापले जातात, नंतर उघड धोबड कापले जातात. म्हणून या 4 गोष्टी केल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून हे सुख आणि दुःख हे आपल्या जीवनामध्ये काय राहणार आहे? सुरूच राहणार आहे. पण या सुख दुःखामध्ये राहत असताना सुद्धा आज नवरात्रीचा 4था दिवस आहे आणि 4 दिवसाची माता आपल्याला काय सांगत आहे? ती रेवा मैया आणि नर्मदा मैया आपल्याला काय सांगत आहे? नर्मदा मैया आनंद कंदिनी आहे, आनंदाचा जो कंद आहे, आनंदाचा कंद म्हणजे रेवा मैया आहे. पण आजची जी पुष्पांडा माता आहे, ही पुष्पांडा माता म्हणजे काय सांगते आपल्याला